श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आपण दानधर्म करत असतो. बरेच लोक सांगतात की दानधर्म करा, दान करा, दान करा, पुण्य मिळत असते. पण काही वस्तू आपण दान करत असताना त्या सांभाळून दान करायचे असतात आणि त्यामध्ये बऱ्याचशा अशा वस्तू असतात की त्या आपण अलगदपणे दान करून देतो, मागे पुढे विचार न करता ह्या गोष्टी करत असतो आणि त्याचे आपल्याला काहीतरी वाईट परिणाम बघायला मिळत असतात. आता या 2-4 ज्या गोष्टी आहेत, 5-7 वस्तू, त्या नक्कीच तुम्हाला सांगेल. यामध्ये तुम्ही ही चूक करतात का ते पडताळून बघा आणि ह्या गोष्टी जर करत असणार तर आजच त्या आपल्याला थांबवायच्या आहेत. तर पहिली वस्तू म्हणजे झाडू. झाडू हा दान केल्याने घरामध्ये कधीही संपत्ती येत नाही, हे लक्षात घ्या. झाडू कधी दान करावा बघा, काहीतरी विशिष्ट सण असतात, म्हणजेच केव्हा दान करावा लागतो बघा, लक्ष्मीपूजन असतं तेव्हा गुपचूप जाऊन ते दान कुठे करायचं असतं आपल्याला, ते दान करण्याला पण खूप महत्त्व असतं आणि चुकीच्या पद्धतीने आपल्याला दान करायचं नाही. तर झाडू कधीही कुणाला दान करायचा नाही. झाडू दान करत असताना हा कधीही देवीच्या मंदिरातच दान करायचा आहे आणि दान करत असताना तो बघा, आपल्याला लक्ष्मीपूजन असतं, अक्षय तृतीया असतं, असे जे सण असतात तेव्हा ते आपण सकाळी दिवस उगवण्याच्या आधी तिथे कुणाला समजणार देखील नाही अशा पद्धतीने आपल्याला ठेवून यायचे असतात. म्हणजे ते दान सांगायचं नसतं, त्याला खूप महत्त्व असतं आणि ते दान केल्याने आपल्या घरामध्ये संपत्ती येत असते. मात्र आपण जर दुसऱ्या ठिकाणी दान केलं किंवा सांगून दान केलं तर आपल्या घरात संपत्ती कधीही येत नाही. दुसरी वस्तू म्हणजे तेल जे असतं ते. आता तेल जे असतं ते बघा, वापरलेलं जे तेल असतं ते कधीही दान करत नाही, ते अशुभ फळ देतं आपल्याला. आपण जर मंदिरात दान तेल करतो बघा, कुठे करतो, आपलं शनिदेवांचं झालं, मारुतीचं मंदिर झालं, तिथे आपण दान करतो. पण तिथे दान करत असताना तेल हे पॅकिंग, आपण बाटली घ्या, छोटी घ्या, पण ती पॅक करून बाहेरच्या बाहेर, म्हणजे आपल्या घरामध्ये जे उष्ट तेल आपलं हातबोट लागलेलं असतं असं दान करू नका. त्याचे वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात. तिसरी वस्तू म्हणजे बघा, स्टीलची भांडी जी असतात हे दान कधीही करू नका. स्टीलची भांडी बरेच लोक दान करत असतात, तर ते दान केल्याने आपल्याला सुख शांती कधीच आपल्या घरामध्ये म्हणजे लागत नाही. म्हणून सांभाळून दान करा स्टीलची भांडी जी असतात ते दान करत असताना. दुसरं तुम्हाला सांगेल, शिळे अन्न जे असतात ते आपण कधीही दान करू नका. तुम्हाला सांगेल, शिळे अन्न जर आपण दान केले तर न्यायालयात पैसे जे असतात ते तुम्हाला वाया घालावे लागतात, कोर्ट कचेरी करावी लागते. म्हणून शिळे अन्न जे असतात ते कधीही दान करू नका. तुम्हाला दान करायचं आहे, ताजे अन्न जे असतं ते शिजवायचं आणि ते दान करा. वडापाव किंवा नाहीच काही तर केळी सांगत असतो बघा, केळी दान करा, वडापाव करा, खिचडी थोडीशी शिजवून ती तुम्ही गोरगरिबांना देऊ शकतात. अशा पद्धतीने दान करा, पण शिळे अन्न कधीच कोणाला देऊ नका. ते तुम्हाला द्यायचं आहे तर चिमण्यांना, पक्ष्यांना, जनावरं असतील त्यांना द्या तुम्ही, गायी असतील किंवा काहीतरी असतील, वासरं, बैल, यांना खाऊ घाला. ते वाया न जाता त्यांना द्या, पण जे असतात मनुष्य असतात त्यांना कधीच दान करू नका असं सांगेल. परत पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा, धारदार आणि तीक्ष्ण वस्तू ज्या असतात, म्हणजेच काय, आपली सुरी झाली, चाकू झाला, या गोष्टी ज्या असतात ना, ह्या कधीही दान करू नका. हळदी कुंकू असतो किंवा आत्तासुद्धा अधिकचा महिना आहे, तर दान करत असताना या वस्तू का दान करत नाही? या वस्तू दान केल्याने आपल्यामध्ये जे नाते असतात त्यामध्ये तणाव निर्माण होत असतो, आपल्या जे नातेसंबंध असतात हे खराब होत असतात. म्हणून या वस्तू कधीही दान करू नका. तसेच तुम्हाला सांगेल, फाटलेले ग्रंथ जे असतात आणि पुस्तकं जे असतात ते कधीही दान करू नये. तुम्हाला दान करायचंच आहे तर नवीन ग्रंथ, कोरा ग्रंथ तुम्ही घेऊन या, तो दान करा. पुस्तकंसुद्धा तुम्हाला, वह्या पुस्तकं दान करायची, ते नवीन घेऊन दान करा. किंवा तुमच्याकडे जुने जर तुम्हाला द्यायच्या असतील, वह्या असतील, तर त्यासोबत तुम्ही नव्या पण घ्या आणि या जुन्या पण, अशा पद्धतीने द्या. पण जुन्या वस्तू तुम्ही जर हे ग्रंथ असतील किंवा मग पुस्तकं असतील, हे दान करू नका. आपली आध्यात्मिक प्रगती जी असते, ग्रंथ अशा पद्धतीने दान केल्याने ती कुठेतरी कमी होत असते. म्हणून या गोष्टी करू नका, याचे दोष आपल्याला लागत असतात. या तुम्हाला सांगेल, आपल्याला जर दान करायचं आहे तर आपण काय करतो, पैसे दान करून देतो. तर पैसे कधीही कुणाला दान करू नका. जो व्यक्तीला तुम्ही दान करत आहेत तो कोणत्या पद्धतीने त्याचा वापर करेल हे तुम्हाला माहिती असतं का? नाही ना. तर भिकारी असतात किंवा गोरगरीब तुम्हाला भेटतात, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, कुठे पण भेटतात. आपण काय करतो, 1 रुपया 2 रुपये त्यांच्या हातावर ठेवतो, 10 रुपये ठेवतो. पैसे कधीही दान करू नका. तो कोणत्या मार्गाने त्याला यूज करत आहेत, म्हणजे तुमच्या लक्ष्मीचा
गैरवापर तो करणार आहे तर तुमच्या खिशातली लक्ष्मी ही कमी होत असते. म्हणून कधीही पैसा हा अशा पद्धतीने दान करू नका. वाटल्यास 5 रुपये दान करताय तर तुम्ही 10 रुपयाचा वडापाव घेऊन 15 रुपयाचा वडापाव घेऊन त्याला द्या, बिस्किटचं पॅकेट घेऊन द्या, त्यांना खायला द्या, पण पैसे दान करू नका अशा ठिकाणी. तुम्हाला दान करायचे, पैसे दान करत असताना मंदिरांमध्ये दान करा. मंदिरांमध्ये अन्नदान क्षेत्र असतं, तिथे दान करा. ते चांगलं. ते अन्न हे चांगले, जो मंदिरात येणार आहे तो खाऊन जाणार आहे त्या पैशांनी, हे लक्षात घ्या. आपले पैसे हे चांगल्या चांगल्या पद्धतीने यूज होणार आहेत, वापर होणार आहे. तुमचे पैसे जे असते, तुमची लक्ष्मी ज्या पद्धतीने तो व्यक्ती दान केला आपण तो वापरेल, त्या पद्धतीने तुमच्या लक्ष्मीचा ऱ्हास होत असतो. म्हणून दान करताना सुद्धा या गोष्टी सांभाळायच्या आहेत. चला मग, खूप उपयुक्त अशी माहिती होती, तुमच्यापर्यंत पोहोचायचा एक छोटासा इथे प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.